भैया तुम्हाला कॉफी आवडती ना? हे बघा तुमच्यासाठी फक्कड अशी कॉफी केली, ती घ्या आधी. जरा महत्वाचं काम. नाही नाही ठेवा, ती बाजूला ठेवा, ही घ्या आधी. ठेवा हो, घ्या. हा थँक्यू बरं का. भैया मला तर तुमची काळजीच वाटायला लागली बाई. काळजी आमची का हो? मग नाही तर काय, तुम्ही असं सारखं कामात गुंतलेलं असताय, दुसरं काय तुम्हाला सुचतंय तरी कुठं? त्यात तुम्ही पडला असं सरळ साधं भोळ, लगेच लोकांच्यावर विश्वास ठेवता बाई. कुणीतरी येईल आणि तुम्हाला फसवून जाईल का काय असंच वाटतं बाई मला तर. मामी उगाच सरचिटणीस नाही झालो आम्ही. हा आमच्या कित्येक पिढ्या राजकारणात गेलेत. आपण जवळची जवळची म्हणून डोळे झाकून लोकांच्यावर विश्वास ठेवतो, पण ती कधी येऊन फसवून जातात तर कळत बी नाही. मामी काय झालंय, क्लिअर सांगा काय झालंय. बर सांगतीच, त्या टॅलेंट वर का नाही माझा अजिबात विश्वास नाही बघा. टॅलेंट काहीतरी बोलू नका. अहो टॅलेंट जीव आहे माझा. अहो भावासारखा आहे तो माझ्या, दिवस रात्र माझ्या बरोबर सावलीसारखा असतो. तो नाही असं काय करणार. मी म्हणलंच होतं तुमचा विश्वास नाही बसणार. मला चांगलं माहित होतं तुम्हाला पटणारच नाही. नाही नाही नाही, तो नाही असं काय करणार. भैया असं करूनच लोक तुम्हाला गंडावतात. अहो मी माझ्या कानांनी ऐकले त्या टॅलेंटला तुमच्याबद्दल बोलताना. नाही हो मामी, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असणार. बर राहिलं, माझ्यावर विश्वास नाही ना. आणि तसं बी डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर असतंय. एक काम करा, तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा. चला बाहेर चला आणि तुम्ही बघा. ऐका माझं, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. बघा तुम्ही आमचे टॅलेंटवर आम्हाला असं नाही करणार. आता एवढं हुशार आहे तुम्ही, तरी त्या भैयांकडे कशाला काम करता हो? म्हणजे ते काय देतात का तुम्हाला? प्रेम. भैया लय प्रेम करतात माझ्यावर. अहो धाकटा भाऊ मानतात मला ते. धाकटा भाऊ ते काय कोण बी म्हणते, म्हणून काय उद्या इस्टेटीतला वाटा देणार आहे? पैशांशिवाय घर चालतंय का? आणि किती दिवस चालणार आहे हो असं? तुम्हाला एक सांगते, अशी लोक कधी कधी आपला वापर करून घेत असतात आणि आपल्याला कळत बी नसतंय. म्हणजे सॉरी हा, जरा स्पष्टच बोलते मी. हो मला पण पटतंय तुमचं. अहो कधी कधी मला काय वाटतं माहितीये का, त्यांना काहीच येत नाही ना म्हणून वापरून घेतात मला भैया. हे काय बी काय उगाच मी बोलते म्हणून व्हायला होय करताय ना? अहो शपथ सांगतोय मी. आता मला सांगा, त्यांना काय बरं येतं? ते इंग्लिशच्या नावानं बोंबाबोंब. आणि कम्प्युटर साधा चालू बंद तरी करता येतो का? मी परवा बघितलंच असेल. आणि शीतल, त्यांचा मोबाईल मी चालवाय शिकवलाय त्यांना. अयो साधा फोन बी वापरता येत नाही व्हय? बघितलं का भैया, तुमचा विश्वास नव्हता ना माझ्यावर. आता ऐका आणि बघा स्वतःच्या डोळ्यांनी. आणि बोलून बोलून बी कुणाच्या समोर बोलतोय? शीतलीच्या समोर. अहो मग विचार करा, गावाच्या समोर तर काय काय बोलत असल. बाई मी तुम्हाला म्हणलंच होतं, तुम्ही लई भोळ. गाव तर अख्खं तुमच्यावर हसतच असेल बघा. पण अलीकडं मला असं वाटायला लागलंय की भैया मनानं लई चांगले आहेत. एक गोष्ट लई भारी केली बघा त्यांनी, आमच्या जयश्रींचं लग्न केलं त्यांनी. अहो कसली चांगली गोष्ट, नवऱ्याने टाकलेल्या पोरीशी लग्न केले. अहो जरा तरी अक्कल पाहिजे का नाही?
मी तर म्हणत होतो लग्न करूच नका, पण काय झालं, केलं लग्न. बसले या खुरड्यात येऊन. हो तुम्हाला सांगतो, स्वतःचा बंगला, प्रॉपर्टी, गाडी सगळं गेलं. जरा तर डोकं चालायला पाहिजे का नाही त्या माणसाचं. अजून काय वाढू का? भाजी देऊ का? अहो नको नको शीतल, आहे सगळे. बाकी अजून काय? अजून झालं का सगळं सांगून? तुला तर बारका भाऊ समजत होत रे मी. भैया भैया साहेब म्हणायचं. जेवढी उंची तेवढाच राहा. चल निघ. हा भैया, हे सगळं मी ते मुद्दाम मुद्दामून काय काय बोललं? ती बॅग घ्यायची आणि रस्ता पकडायचा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोण नाही सांगून ठेवतो. भैया मी तुम्हाला सगळं नंतर. इथनं जातोय का सामान सकट बाहेर फेकून देऊ? निघ. मामी थँक्यू बर का. नाही आज तुमच्यामुळं आम्हाला कळलं आपली कोण. आणि परकी कोण. ए उंदरा, अजून थांबलेस वे? चल निघ. माझ्या जावयाला काही येत नाही म्हणतोयस वे? चल निघ जा जा. वा मामी वा, मानलं की तुम्हाला. आज तुमच्या टॅलेंटमुळे तुम्ही त्या टॅलेंटला घराबाहेर काढलं. इथंच आपण अर्धी लढाई जिंकली बघा. आता थांबा तुम्ही थोडे दिवस. तुमचा जावई बी कसा घराबाहेर जातो ते बघाच तुम्ही. काय काय म्हणलीस तू? म्हणजे त्यांच्या घरी. जयश्री त्यांच्या घरी जाणार ना. अहो म्हणजे त्यांच्या हक्काच्या घरी. वय शीतल, आज जरा वरचा हंड काढ ग धुवायला. बर काढ. काय बुटे मामा, काय कारखाना जायची तयारी चालली वाटतं? नाही, जरा रानात निघालो होतो. बर बर बर. बोला काय म्हणताय? काय ना, तुमचं बिल थकलंय ना, म्हणून ते द्यायला आलो होतो. किती आहे? 6 महिन्याचं बिल आहे बघा. 8,500 रुपये बिल आहे.
एवढं? ठीक आहे. अहो 8,500 एवढं बघू. अहो मामी त्यात दंड बी लागलाय. बर बर, 2-1 दिवसात भरतो, चालेल का? द्या की मामा, तशी काय घाय नाही. 2 दिवसांनी मी 2 दिवसांनी येतो परत. चला येतो मग मी. हा बर. मामा हा? काय झालं? माझ्याकडे आहेत थोडं पैसे, देऊ का? नाही नाही नको. अगं माझ्याकडे होतं ऍडजस्ट 2 दिवसात. नक्की ना? होय नक्की. टॅलेंट टॅलेंट. तुम्हीच घराबाहेर काढले त्याला. आईला टॅलेंटची इतकी सवय झाली ना आम्हाला, आता आम्हालाच आमची कामं करायला लागतात. जयश्री, एवढा पेपर वाचव. आम्ही वाचले आधीच. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हीच वाचा. आता पेपर वाचायचं म्हणजे बोर काम असतं. बँकेची कामं करत बसतो आम्ही. आत्ताच्या जमान्यात टॅब आला, आता टॅबचा जमाना आहे खरं तर. पण तुम्हा सगळ्यांना आठवतच असेल की हीच ती पाटी जिच्यावरती श्री गिरवून शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली होती. आणि या पाटीनं खूप साथ दिली आपल्या आयुष्यात. म्हणजे याच्यावरती जे जे लिहिलं तसं तसं आयुष्यात घडत गेलं. मला वाटतं आज जरी टेक्नोसेव्ही जमाना आहे, सगळ्या गोष्टी बदलल्या, मुलांच्या हातात मोबाईल आला, चे काही गॅजेट्स आले, पाटीची मजा माझीच आहे. तुम्ही सुद्धा ते टिकवून ठेवा आणि त्यांनाही कळावं की याचं महत्व काय आहे. म्हणून उकरटवाडीतर्फे ही आपली लाडकी पाटी या प्रत्येकाला आम्ही देणार आहे. आणि याच्याबरोबर एक पेन्सिल पण आहे. तुम्ही जर याच्यावरती आजच काहीतरी लिहिलं आईच्या बरोबरीनं, काय पण तुमच्या आवडीचं शब्द. काय मदत पाहिजे का तुम्हाला? हा? नाही, कशाला उगाच. तेच विचार करतोय सह्या करायच्या की न करायच्या. म्हणजे सह्या केल्या, म्हणजे जरी केल्या तरी गोरगरिबांना फायदा झाला पाहिजे ना त्याचा. हा, काय लिहिलंय म्हणायचं यात? हे याच्यात ते बँकेचे कामाचे पेपर आहेत सगळे. तुझा मुर्दा बशिवला तुझा. काय रे? थांब हे माकडा. अरे पळतोस कुठं? थांब, तुला चांगलीच सडकून काढते. त्याच्याशिवाय काय तू वटणीवर यायचा नाही. हो मामी, मला भैयांशी बोलायचंय. काय बोलायचंय रे? काय बोलाय? मोठ्या पण महेश, तू कशाला आला रे परत? चल रस्ता धर. भैया माझं ऐकून तरी घ्या भैया. जे काय ऐकायचं होतं ना ते ऐकून घेतले मी. चल रस्ता धर. चल. अहो भैया पण पण नाही बिन नाही, उगाच माझ्या डोक्यात जाऊ नको माया. निघ चल. ए, जातोस का नाही? आईला. मामी, अहो मानलं की तुम्हाला. का ग? काय झालं? अहो त्या टॅलेंटलाच पळवून लावलत ना, म्हणून. आणि तसं बी लईच चिकट आहे त्यो. आज तुम्ही होता म्हणून घरात घुसायची हिंमत झाली नाही त्याची. अशी बरी घरात घुसून देईन ग मी त्याला. बरं झालं गेला. आता भैया आणि जयश्रींच्या मध्ये यायचं धाडस बी करणार नाही तू. शितले, एवढं बिल हिशोबाच्या वहीत ठेव ग. आणि कुणा कुणाचं काय काय देणं आहे ना ती बी बघ जरा. अहो मामी, आपली तर लईच थकबाकी राहिल्या की. किती?
म्हणजे बघा, आता हे बिल देऊन गेलं त्याचं 8,500 रुपये, खताचे 2,000 रुपये आणि वड्याच्या साईडला ताल टाकायला मुरुम टाकला होता का नाही, त्याचं 3,000 रुपये. एवढं? होय की, लग्नामुळे आपण कुणाचंच काय दिलं नव्हतं. अगं मग सगळं मिळून किती झालं? हो मामी, 13,500 रुपये. काय? पुष्पे, ती लाईट बिल ठेवलंस का? आहो रानातली वही काढली होती जरा, बिलाचं, खताचं आणि मुरमाचं असं सगळं मिळून 13,500 रुपये द्यायचं राहिल्यात. 13.5? एवढं थकलं वय? अगं, लग्नाच्या नादात कळलंच नाही. आता एकदम कशी भागवायचे एवढे पैसे? कमावणारा माणूस एक आणि खाणारी 10 तोंड म्हणल्यावर असंच व्हायचं की. अहो मामी, एवढी कशाला काळजी करताय? निघल काय तर उपाय. उपाय म्हणजे? अगं सांग की तुझ्या नवऱ्याला. पुष्पे, तू जरा गप बसतीस का? आणि बघ, आज्याचं नाव बी काढायचं नाही. अगं, लग्नाचा अर्धा खर्च त्याने केलाय, वरनं दागिने तू करून घेतलंस त्याच्याकडनं. करून घेतलं म्हणजे? नाही नाही, म्हणजे त्यांनीच केले. तसं बी त्यांना करायचीच होते ना. अगं, ती जी काय असेल ती, हा, मग आता त्याच्याकडे पैसे शिल्लक असणार आहेत का? उगाच फोन करून त्याला पैसे मागू नका. पैशाचं काय ते माझं मी बघतो. मी जरा रानात जाऊन येतो. घरातली तर काय बी कामाची नाही, खायला कारण भुईला भार. सगळीकडे आपलं ह्यांनीच राबायचं, शेतात बी कामाव बी. अहो मामी, असं काय बोलताय? आपण दोघी जातो की रानात होईल तसं, आणि घरातली बी कामं करतो. तुम्ही तर फेडरेशनची बी कामं करता, आणि मामा तर रानातली बी कामं करतात आणि नोकरी बी करतात. आता जीजीना कसं सांगायचं या वयात कामं करा म्हणून? आता राहिले तर जयश्री आणि भैया. आलीस माझ्या पोरीवर? म्हणजे ही दोघं काय बिनकामाची आहेत असं म्हणायचंय का तुला? अहो नाही नाही नाही, असं कसं म्हणेन मी? पण माझ्या डोक्यात एक शंका होती. काय? नाही, नको नको, राहू द्या. आता सांगतीस का? मामी, आता भैयानी त्यांचं घरदार सोडलं, पण एवढं सगळं बँक बॅलन्स तो तर सोडला नसेल ना? नाही 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 नाही, नसेल त्यांच्याकडे काय, मला नाही वाटत. का नाही वाटत? अहो मामी, असतं तर दिलं नसतं वय त्यांनी आपल्याला. आणि नाही हो, म्हणजे मला तर काय कळना झालंय. आता त्या दिवशी तो लॅपटॉप आणला, त्याच्यासाठी पैसा कुठनं आलं? नाही नाही, राहू द्या, मस्त डोकंच. होय ग, माझ्या तर ही विचार डोसक्यातच आला नाही. मामी, मी काय म्हणते, मला असं वाटतंय तुम्ही मागत नाही म्हणून देत नसत्याल, हाय का नाही? नाही 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 नाही, अगं माझं जावई काय असं नाही, असतं तर त्यांनी दिलंच असतं. आणि ती लॅटपट आणला, ती कसा काय आणला कुणाच ठाऊक बाई. मी काय म्हणते, आपण विचारून बघूया. नाही म्हणजे आपल्याला किमान बिलाचे पैसे दिले तरी झालं ना. गाजराची पुंगी वाजली. नाही बाई, असं बिलाचं पैसे जावायला कसं मागायचं? नाही मामी, मागायचं नाही. आणि तसं बी द्यायला आपल्याकडे पैसे आहेत का? मागायला आले की देणेकरांचं दुःख घेऊन रडत बसायचं. बाकी सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. तुम्हाला बिल भरून देण्याशी मतलब आहे ना? शितले, तू लई पिक्चर बघतीस का नाही, म्हणून हे असलं काहीतरी सुचतंय बघ तुला. हे बघा मामी, आपलं तिकीट खपलं म्हणजे झालं, हाय का नाही? लय हुरळून जाऊ नकोस, पण तुझं तिकीट इकणारा बी पाहिजे का नको? मामी, त्याची सोय हाय आपल्याकडं.